T20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया दिल्लीत दाखल. खेळाडूंच्या एअरपोर्टवर स्वागत, जल्लोषात स्वागत. तर टीम इंडिया पंतप्रधान मोदींची घेणार भेट. जगजेतेपदाचा मायानगरीत जल्लोष. मुंबईमध्ये निघणार टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक. टीमच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1064 शाळांना दुरुस्तीची गरज असल्याचं समोर. तर जिल्हा परिषदेच्या 51% शाळा अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवार मैदानात. राज्यातील महिलांसाठी अर्थमंत्री अजित पवारांचा व्हिडिओमधून संदेश. वाशीमधील नियोजित महाराष्ट्र भवनाचा प्रश्न आज निकाली लागणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. वाशीतील नियोजित भूखंडावर महाराष्ट्र भवन उभारण्याच्या कामाला लवकरच होणार सुरुवात. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का. राष्ट्रवादीच्या 2 पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. सोनं प्रतितोळा 400 तर चांदी 1200 रुपयांनी महागली. सोनं प्रतितोळा 72,700 रुपयांवर तर चांदीचे दर 90,000 रुपये किलोवर. हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री. जामिनावर बाहेर येताच राज्याची सूत्र हाती घेण्यासाठी धडपड. चंपाई सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. बिहारच्या केंद्रावर नीट परीक्षा दिलेले 15,000 विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर. आरोपींच्या नेटवर्कचा सीबीआयकडून शोध सुरू. आरोपींकडे सापडलेल्या प्रवेशपत्रांची होणार तपासणी. ईडी सीबीआय मार्फत कांदा खरेदीची चौकशी करण्याची कांदा उत्पादक संघटनेची मागणी. नाफेड एनसीसीएफच्या बैठकीमध्ये कांदा उत्पादकांच्या अधिकाऱ्यांना साकडं. आकाशा कंपनीची मुंबई ते अबुधाबी विमान सेवेची घोषणा. 11 जुलैपासून मुंबई ते अबुधाबी विमान सेवा सुरू होणार. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगा नदी सध्या 26 फुटांवर. तर अनेक तरुणांकडून जीव धोक्यात घालून पंचगंगेत पोहण्याची शर्यत. महालक्ष्मी रेसकोर्सवर जनता उद्यान. 300 एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क. तर 120 एकर भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात. डेंग्यू हिवताप प्रतिबंधासाठी मुंबई पालिका सज्ज. आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून यंत्रणांची आढावा बैठक. तर रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याच्या सूचना. राज्यात 2 महिन्यामध्ये झिकाचे 8 रुग्ण. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना. ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची मोठी कारवाई. ललित पाटीलला मदत केल्याच्या प्रकरणात शहर पोलीस दलातील 2 पोलीस शिपाई बडतर्फ. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. मनसेच्या तालुकाध्यक्षानं कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. माऊलींची पालखी दुपारी सोन्याच्या जेजुरीमध्ये येणार. तर संत तुकोबांच्या पालखीचं यवतमधून वरवणकडे प्रस्थान. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावानं आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होत असल्याचा प्रकार. नांदेडच्या हातगाव हिमायतनगरमधील नागरिक सायबर फ्रॉडमुळे त्रस्त. मनमाडला बाईक चोरी करणारी टोळी जेरबंद. चोरीच्या 23 बाईकसह 4घांना अटक. तर 10,60,000चा मुद्देमाल जप्त. मुंबईत टोमॅटोचे दर 100 पार. अवकाळीमुळे टोमॅटोची स्थानिक पातळीवरील आवक घटली. त्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ. लोकसभेमध्ये आता शपथ घेताना शपथेव्यतिरिक्त कोणतीही घोषणा करता येणार नाही. लोकसभाध्यक्षांकडून नियम 389 मध्ये बदल. नियम मोडून शपथ घेतल्यास होणार कारवाई. मूर्तिजापूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिला लाभार्थ्यांची लूट. तहसील कार्यालय परिसरामध्ये एजंट महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी घेत आहेत 500 ते 600 रुपये. ट्विटरचे भारतीय स्पर्धक कू ॲप होणार बंद. घटलेला प्रतिसाद आणि आर्थिक चणचणीमुळे ॲप बंद करण्याचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.